महान संदेश सांगणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य नेते विश्वरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला प्रथम पूर्ववंदन. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय प्रबोधन महासभा या सभेच्या राष्ट्रीय संरक्षक महापरिष्कार मीराबाई आंबेडकर त्यांच्या 45 वर्षाच्या कार्याला अभिवादन. संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय रावले साहेब, आदरणीय प्रवीण निखाडे साहेब यांना देखील मला मानाचा जमीन, तसेच केंद्राचे सर्व पदाधिकारी, पूजनीय बनते यांना पंजाब प्रणाम. आणि मुंबई प्रदेशाच्या वतीने आज हे प्रवचन मालिका राबवण्यात आले आहे आणि त्या प्रवचन मालिकेचे आजच्या मुंबई जिल्ह्याचे पदाधिकारी आदरणीय विलासजी वानखेडे सर, अध्यक्ष मुंबई प्रदेश, स्वातीताई गायकवाड, सरपंच विभाग उपाध्यक्षा सागर गांगुर्डे, विश्वता पाटील, मंगेश अडसूळ सर, महादेव गायकवाड, प्रशिक्षण विभाग सचिव शालिनी गवळे, सुनीता मस्के, सरदारताई, मिलिंद पवार, तसेच सर्वच श्री संपन्न श्रद्धा संपन्न आज तुम्ही म्हणजे सतत या धम्मपीठामध्ये धम्मश्रवण करायला येत आहात, त्याबद्दल प्रथमतः तुमचं हार्दिक स्वागत करते. तुम्हाला म्हणजे या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने वर्षानिमित्त मी हार्दिक शुभकामना व्यक्त करते. मला वेळ झाला आणि मागच्या वेळेला माझा विषय होता, पण माझ्या आई आजारी असल्यामुळे अचानक मला गावी जायला मिळालं, त्यामुळे माझा विषय दुसरीकडे वळवला आणि आता सुद्धा काही अडचणी आहेत त्याला मात करून, तर आता जे माझ्याच मानव आले त्यांचं कार्य देखील आहे, तिथे देखील जायचं आहे. म्हणजे आपल्याला बघा बौद्ध धर्म आहे हा दुःखावर किती मात करतो आणि त्याच्यातून कसा मार्ग काढतो हे आपल्याला हा म्हणजे बौद्ध धर्म हे उदाहरण आहे. आणि मग हे उदाहरण देताना आज आपण धम्मश्रवण करताना जो मला विषय आहे, आता मी दुसरीकडे वळते विषयाकडे वळते, कारण तुम्ही बराच वेळ माझा म्हणजे बाहेर सुद्धा उभे आहेत, आतमध्ये देखील बसलेले आहेत. आणि बघा मनुष्य किती वेळ बसतो, त्याचं म्हणजे शारीरिक यातना किती असतात ह्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. आणि या अनुभवातून तो काळ आपण इसवी सन पूर्वाचा जर पाहिला म्हणजे पूर्वपीठिका इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये या भारताच्या 16 राज्यामध्ये आणि 10 गणतंत्रामध्ये भारताचा इतिहास आहे. आणि त्या गणतंत्रामध्ये भगवान बुद्ध जेव्हा धर्माचा प्रचार करत होते आणि त्यावेळी त्या नगरातील लोक कसा तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी होते. आणि त्याचवेळी ह्या महामानवाचं त्यावेळी तथागत कलंक या निवासात म्हणजे राजगृहाजवळ वेणू वनांवर कलंक या विहारामध्ये विहार करत होते. आणि त्याचवेळी त्या नगरातले लोक म्हणजे संपूर्ण तरुणी, लहान बालके आणि वयोवृद्ध सगळी लोक भगवान तथागताचं धर्मश्रवण करण्यासाठी येत असत. आणि त्याच वेळेस एक माता पिता होते आणि त्याचा एक मुलगा होता आणि त्या मुलाला ते अरे सगळ्या नगरातील लोक एवढी येतात आणि तन मन धन करून तथागतांचं प्रवचन ऐकतात आणि तू मात्र येत नाही. चल बाळा आपण तिथे जाऊया आणि थोडा वेळ बसूया येऊया. तो काय म्हणायचा, सियार त्याचं ना आपण सियार म्हणतो, सियार म्हणायचा तुम्ही जा, तिथे गेल्यानंतर काय आठवड्यात बसावं लागेल, किती वेळचं बघावं लागेल, माझी कंबर दुखेल, माझी मान दुखेल. आता तुमची वेळ बॅटात ती जायला की नाही, सकाळी 8 वाजता आला त्या कधी काही येतात, कधी प्रवचन एखादं सूत्रपठण संपतंय, कधी होतंय नाही. पण त्याला सुद्धा आपला अंत म्हणजे कसं कायावाचं मन, कायानी वाचेनी मनाने तुम्ही या चैतन्य व्हाल आणि ते अंधकारण हे तुमचं संपूर्ण आयुष्यभर. आता ह्याच चैतन्य ह्याच गाभाऱ्यामध्ये आम्ही सकाळी 8 वाजता उपयोग सूत्रपठण हे करायचं. आजही आमचं सूत्रपठण कोणपण आहे, कोणती जागा कधी विचारा तरी आम्ही सांगू शकतो, कारण हे अनुकरणलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे. आणि मग टिंगल नको, वेळ होतो म्हणून नको, कारण दाखवायची म्हणून नको, कारण हे सांगण्याचं तात्पर्य आहे. पण आपल्याला खरोखर त्याच्यातून काही लिहायचं असेल तरी ते आपल्याला नतमस्तक व्हावंच लागेल. आणि त्या अनुषंगाने त्याचे आईवडील त्या श्रियाला सतत म्हणायचे बाळाचं ते बिहारा तो काही यायला काय नसायचं. आता काय होता उंचपर्यंत चालून गेलं, प्रौढत्व पण आलं आणि वयोवृद्ध झाले. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना गंभीर अशी स्थापना झाली की माझा एवढ्या राजगृह नगरातले लोक तथागतांचं धर्मश्रवण करतात आणि माझा मुलगा मात्र तिथे यायला तयार नाही. आता विचार करा, आपली पण मुलं आहेत, आपली पण नातवंड आहेत, माझी देखील नातवंड आहेत.
आता त्यावेळी आम्ही गोरेगाव होतो ते माझी नाटवं सुना विना सकाळी येऊन बसायच्या. आता लांब आहे, म्हणजे वस्तुस्थिती आहे, लांब असल्यावर गाडी घोड्यातून आणणं आणि हे करणं ती जमत नाही. पण स्थानिक या मुंबईचे जे स्थानिक झोन शाखा क्रमांकचे जे पदाधिकारी त्यांनी आपल्या मुलाबाळांना काय करून इथे आणणं त्यांचं कर्तव्य आहे. हे आपण कर्तव्य पार करायचं आहे. नावाने पदार्पण घ्यायचे नाही, तर कर्तव्य आणि निष्ठेने आपण काम करायचं आहे. आणि ह्या निष्ठेला अनुसरून त्या स्त्रियाच्या वडिलांनी त्या मुलाला सांगते, बाळा आता आम्ही थोड्या दिवसाची सोबती आहोत, आता आम्ही आमचं निधन होणार आहे, पण आमचं ऐकशील का बाळा तू? तुम्ही बाळा म्हणजे आता आपण आई मम्मी पप्पा म्हणतो तेवढा आई वडिलांनी म्हणायचं आपण जे सांगा ते मी ऐकण्यास तयार आहे. बघ पुन्हा आम्ही गेल्यानंतर या चारी दिशाची पूजा कर. या चारी दिशाची पूजा केल्यानंतर तुला मनाला समाधान वाटेल, तुझा जीवन ज्ञान प्राप्त होईल असं वगैरे सांगितलं. आता तो मुलगा काय म्हणाला, तुम्ही जसं सांगता आई बाबा तुमच्या आज्ञेप्रमाणे मी वागेल असं त्यांनी वचन दिलं. वडिलांना आईला वचन दिलं आणि ते निवडले. आता त्याची वस्तुस्थिती काय आहे, त्या आई वडिलांना वाटत होतं की ह्या मार्गाने तथागत केव्हा नाही कळला नाही, पूर्व दिशेने जातील, पश्चिम दिशेने जातील, उत्तर दिशेने, आणि हा संपूर्ण सभोवतार आहे तर तथागताच्या पाया लावून केलेला आहे. नगराचा म्हणजे आपण बघा भगवान तथागतांची जी प्रवचन 84,000 शुद्ध धम्मशुद्ध 84,000 स्कंदातून सांगितलं आहे. आणि श्रियाला शुद्ध हे त्याच्यातच शुद्ध आहे, जे भगवान तथागताच्या वाणीतून केलेलं शुद्ध आहे. आणि मग अशा शुद्धाचं अंगीकरण माझ्या मुलाने करा असं त्यांच्या आईवडिलांना वाटलं होतं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं विचार करा. आता आपण माझ्या थोडंसं मागे आठवूया, पूर्वीच्या काळी म्हणजे आजही उत्तर प्रदेश म्हणजे बिहार झारखंड तिथे तुम्ही गेला तर त्या लोक काय करतात, असं तांब्यात पाणी घेतात, तांब्यात पाणी घेऊन पूर्व दिशेला असं सोडतात, इकडे पश्चिम दिशेला असं सोडतात आणि इकडे असं आजही त्यांच्या करतात. आता हे जर पाहिलं तर ही संस्कृती कोणाची? बौद्धांची आहे. पण आम्ही बौद्ध असलेल्या लोकांना आजही आम्ही बौद्ध असलेल्या लोकांना आपली संस्कृती माहिती नाही आणि आपण तिकडे लक्ष नाही देत. पण ज्यावेळी हा शिगा पहाटे 5 वाजता उठायचा पहाटे, आणि तिथं तसं पाहिलं तर त्या बिहार राज्यामध्ये आता आपण राजगीर इकडे म्हणजे हिमालयाच्या शिखरांवर उत्तर प्रदेशाला त्या लगत होता इतकी कडक थंडी. आता तर हा उन्हाळा होत आहे, पावसाचे दिवस आहे, तरी उष्णता वाढलेली आहे. पण त्या थंडीच्या दिवसातून कुठल्या थंडीतून पहाटे 5 वाजता उठायचा, 5 वाजता उठून ते समुद्राच्या तळ्यामध्ये जायचा, स्नान करायचा आणि त्या हाताने दाखवल्याप्रमाणे त्या हातात असं ओझळीत पाणी घ्यायचा आणि पाणी घेतल्यानंतर त्या दिशांची पूजा करायची. तर एक दिवस काय झालं, तथागत चारिकेसाठी निघालेले आहेत आणि चारिकेसाठी निघालेले असताना हा सियार त्या दिशांवर असं पाणी सोडताना त्याला दिसलेलं आहे, तथागतांना दिसले. आणि तथागत तिथे जाताना स्तब्ध उभे राहिले आणि शियाराकडे दृष्टिक्षेप झाला आणि शियाराचा दृष्टिक्षेप भगवान तथाकडे झालाय. म्हणजे आपण म्हणजे भगवान तथागताचा दृष्टिक्षेप होणं म्हणजे फार त्या काळी आजही आपल्याला वाटतं भगवान तथागताच्या समोर मी नतमस्तक कशी होईल. एखादी महिला तिकडून जे पुरुष म्हणा मी तिकडे मी एवढ्या लांबून आले तर समोर जाऊन वंदन करेल, प्रत्येकाला वाटतं की नाही. पण त्याच अनुषंगाने शियाचा आणि जेव्हा तथागतांचं आमने सामने जेव्हा हे झाल्यानंतर भगवान तथागत म्हणतात, अरे तू हे काय करतायस बाळा? तो माझे वडील मृत्यूसमयी होते, त्यांना मी वचन दिले आहे की मी या चारही दिशाची पूजा करेन आणि मी संतुष्ट होईल. तर म्हणे तू चारही दिशाची आणि पाणी घेऊन जर पूजा करणार असेल तर तुला संतुष्टी कशी प्राप्त होईल? हे व्यावहारिक ज्ञान आहे का? भगवान काय म्हणतात, भगवान मला तुम्ही सांगा कसं ज्ञान प्राप्त करायचं. भगवान तथागतांनी त्याला ते आपलं कळलं. बाळा बघ आता जे काय आहे, आता तू तुझ्या आईवडिलांचा जो हा आहे आदेश आहे तो पालन करत आहे. पण बघ आपल्याला कोणतं कृत्य करायचं असेल तर पर्यंत आपल्याला 14 जे क्लेश कर्म आहे 14 नियमाचं तुला पालन करावं लागेल. आपल्यामध्ये प्रत्येक मानवाकडे स्त्री असो पुरुष असो त्याच्याकडे काय हे क्लेश कर्म आहे. ते पहिल्या ह्या क्लेश कर्माचा तुला त्याग करावा लागेल. तर भगवंत मला तुम्ही सोप्या भाषेत सांगा कोणतेही क्लेश कर्म आहे तर पहा. आता त्याच्यानंतर भगवंत त्यांनी तुला 4 दिवसाची म्हणजे 4, 6
तुझे शत्रू ओळखता आले पाहिजे, 6 मित्र ओळखतात, म्हणून एकूण 14 त्यांनी विश्लेषण पण सांगितलं आणि क्रमवार बघता सांगत त्याला ते सांगत आहे. आता हे क्रमवार सांगत असताना कसं सांगतात ते पहा. आता वाईट प्रवृत्तीपासून दूर राहणे. आता वाईट प्रवृत्ती काय आहेत माणसाच्या, आजही आहेत. आम्ही इथे येऊन त्रिस्वरण पंचशील बोलतो अभिमानाने स्वाभिमानाने, पण पंचशील आमचा प्राण आहे. पंचशील आमचा प्राण आहे. मग आम्ही पंचशीलचं किती पालन करतो. जसं तुम्हाला उठल्या उठल्या मला उठल्या उठल्या चहा सुद्धा पाहिजे, चहा पाहिजे आहे की नाही, मला नाश्ता पाहिजे आणि त्याला मग तसंच पंचशिलेचे जी 5 तत्व आहेत त्या 5 तत्वाचं सुद्धा आपण पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मग हे आद्य कर्तव्य आता पहिल्या पंचशिलामध्ये बघून सांगितलेलं आहे. पाण्यात आता मुंबई प्रदेशचे राष्ट्रीय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे आलेले आहेत, त्यांना सुद्धा माझा मानाचा जय भीम. सर्व कार्यकारिणी म्हणजे मुंबई महाराष्ट्राचे बाहेर पण उभे आहेत त्यांना सुद्धा माझा मानाचा जय भीम. तर पहा, आता जी विस्तार करू नका, पाण्याची पाता वेरवणी शिका परम समाजमी, तरी सुद्धा आजही आपण मुंबईला मुंबईसारखं राहतो आणि गावी गेल्यानंतर मात्र आपल्या देवाला आपल्या ह्याला बकरी कोंबडी आजही बिनधास्त. आता ते काही जिल्हे आहेत आमच्या परिचयाचे आहेत आणि जिल्ह्यामध्ये बौद्धाचार्य सुद्धा आमच्या परिचयाचे. म्हणजे असं घडणं चांगलं आहे का. हे आपण जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत, जिल्ह्यात राहतो, तालुक्यात राहतो आणि मग हे आपण पण पुढचे नाही. आमच्या गावच्या देवीचा मान आहे, आम्हाला चैत्र पौर्णिमेला जावंच लागेल. आता चैत्र पौर्णिमेची तुम्हाला कल्पना आहे, सण आणि मंगल दिनामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला पण लागत आहे. आणि आपण आता बौद्धाचार्य शिबिर घेतोय, सगळं काय वर्षाला प्रवचन मालिका दाखवतोय, हा आपल्याला पण काढावं लागणार आहे. जसं जून असा करू नये हे आपल्याला पण काढावं लागणार. त्याच्यानंतर काय भगवंत तथागत म्हणतात, आपल्याला बलात्कार म्हणजे न करणे. आता 3रं शील आहे पंचशिलेमध्ये, 3रं शील आहे कामेस विचारा वेरवणी शिका, काम वस्तीपासून अलिप्त राहा. तरी सुद्धा आजही तेच घडत आहे. आता ज्या ॲड येतात, TV येतात, त्या चॅनलवर तुम्ही सतत पाहत आहात आणि त्याच्यात राजवष्टापणे त्याचा उत्तम करून ते सांगत असतात, दाखवत असतात आणि आपल्या नकळत मुली आपलं मुलं त्याला आधी पडत आहे. त्यामुळे त्याच्यापासून अंतर असं तथागतांनी सांगितलेलं. व्यभिचार करू नका, न करणे, असत्य न बोलणे, ह्या 4 गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी मूलभूत आहेत, प्रवृत्ती आहे त्या माणसाच्या. वेळेनुसार प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला आपणच चाललं पाहिजे. आपण चालताना आपणच येतो की नाही, चल लवकर ती टॅक्सी चालणार आहे, तिच्या वेळेत तिच्या काळातच येईल, चला मी धावत चालते, मन धावतात, मी चैतन्य पोहोचले पण मी आहे कुठं राजवाच्या तिथे ते मन जातं, पण आपण तिथंच असतो. म्हणजे ही आपली मनाची चलबिचल आहे. आणि म्हणून आपण काय करायचं, आपण कधी व्यभिचार करता कामा नये, असत्य बोलता कामा नये. हे ज्या कर्म आहे, क्लेश आहे, ते आपण त्याच्यापासून अलिप्त राहावे. पुन्हा म्हणून त्याच्याकडे सियाय तू हे लक्षात ठेव, ही पाप कर्मे आहे. याच्यापासून काय होतं, पाप निर्माण होतं, पक्षपात निर्माण होतं, तू मी कशामुळे निर्माण होतं, ह्या प्रवृत्तीमुळे आपल्या आपसामध्ये भांडणं होतात. ती तशी, ही आजी, हा तसा, तो तसा, हा इथे बोलला, तो तिथे बोलला, म्हणजे आपसात बाहेर नाही पण आपसात ती चर्चा नेहमी होत राहते. याला आपण काय करायचं, प्रवृत्ती म्हणजे त्यापासून अलिप्त करायचं. तो काय बोलत असेल त्याला बोलू द्या, पण आपण त्याच्यात विलीन व्हायचं नाही. त्याच्यानंतर तू या पाप कर्म माझ्या हातून घडणार नाही असं तू लक्षात ठेव. म्हणजे तुम्ही देखील आपण प्रशिक्षण घेत आहोत, माझ्या हातून ह्याच्यापूर्वी अगोदरची काही पापकर्म झाली असतील, करत असेल, पण आता ह्याच्या पुढे माझ्या हातून ही पापकर्म मी करणार नाही. त्याच्याने मग जे नियम आहेत, 4 क्लेश कर्माचा त्याग करा. आता सांगितलं हिंसा, चोरी, खोटी बोलणे. आता हिंसा आहे, चोरी, आता जे आपलं आहे, आपलं नसताना दुसऱ्याचं आपण घेणं, ही सुद्धा चोरी आहे. आता त्या चोरीवर परत प्रवचन देण्यासारखं आता तुमचं पहिलं शील म्हणजे आपण पाण्याची पाता घेतो, 3रं पंचशील यामध्ये खबर असेल, सखोल असं मार्गदर्शन झालेलं आहे. तुम्हाला ज्ञात आहे का, हा नवा विषय चालू आहे वरचा
गाभाऱ्यातसुद्धा काही विषय झालेले आहेत, त्यामुळे मी जास्त याच्यात शिकवून हे पुढे जातो. पण तुम्ही त्याचं काटेकोरपणे पालन करणार एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षा करते. आता भगवान तथागत म्हणतात आपली संपत्ती नाशाची कारणे ओळखणे. आता 6 संपत्ती नाशाची कारणं आहेत बघा. आजही आपल्या समाजाला, बहुजन समाजाला आजही ती नाडत आहेत, भारताला अजूनही ती नाडत आहेत. मग ही पाप 6 क्लेश कर्म आहेत, नियम दिलेले भगवान तथागतांनी, ते 2500 वर्षापूर्वी दिलेले आहेत. हे आजही आपल्या खाली बस बंधन कर. आजही आपल्या भारतवासियांना आजही ते काय करतात, नाडत आहेत. आता ही काय आहे बघा, दारू. आता आपल्या परिशिलेमध्ये दारू म्हणजे 5 शिलाई सुद्धा महिने म्हणजे प्रमाणाचा वेळी शिक्का बदल, तरी सुद्धा आम्ही बौद्ध म्हणणाऱ्यांना पण लागत आहे. विचार करा कुठे पण लागतोय. आम्ही बौद्ध जयंती साजरी करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय भीम चालू करतो आणि गोची बागेत करतो, जय भीम बोलो किधर भी चलो नोटा पावकर कुछ भी दे. विचार करा बघून, ही आपल्याला ही गर्जना करण्याचं आहे का? काय गर्जना करतोय आपण? कुणासमोर करतोय? तुम्ही बाबासाहेबांची लेकरं आहात ना, मग बाबासाहेबांची लेकरं असताना अशा गर्जना करायच्या का? हे आदेश द्यायचे का लोकांना? मग त्यामुळं इतर लोक तुमचा फायदा घेतात, आजही तुमचा फायदा घेत आहेत. ही बौद्ध लोक एकत्र येतात, शुभ्रवस्त्र परिधान करतात, मग काय त्याच्यातले ओमपणा आला मी पण नाही. पण आपण आपल्या मार्गाने चालायचं आहे, त्यासाठी आपल्याला हे मादक पदार्थ नको. आता त्यापासून काय आपले तोटे होतात पहा. तोटे तर आहेतच आहे, कारण जर का एखादं व्यसन लागलं, मग फक्त आता जसं चहाचं व्यसन तसं दारूचं व्यसनच असतं. जर का ते त्याला मिळालं नाही तर चलबिचल होतो, तो माणूस चलबिचल होतो, कधी कुठे कधी दुकान येते. मग ती दुकानाची लाईन जाताना इकडे दुकान आहे का तिकडे दुकान आहे, बिअरबार कुठे तिकडे का इकडे, त्याचं लक्ष पायाकडे नसतं. त्याचं लक्ष कुठं असते तर बिअरबारकडे असते, दुकान कुठे दिसतंय तिकडे असतं, आणि जे काय खिशात असतात ते त्या ह्याच्यामध्ये नाही. म्हणून आपल्याला दारू पासून अलिप्त राहणे भगवत तथागतांनी त्या काळात सांगितलं. आता जुगार सुद्धा क्लेश हे आहे, संपत्ती नाशाचं कारण आहे. आता कमी जुगार, पण त्या काळी राजे रजवाडे, त्या काळचे राजे रजवाडे श्रीमंत राजे, ते राजे रजवाडे सुद्धा काय करायचे, जुगार खेळायचे. आणि जुगार खेळामध्ये आपली संपत्ती बहाल करायचे, आणि संपत्तीच बहाल करायची नाही तर आपल्या पत्न्या म्हणजे एका राजाच्या 5-5, 6-6 पत्नी असायच्या. आता ते राजांच्या बौद्ध धर्मातील आदर्श राजे रजवाडे आमच्याकडे विषय आहे. मग त्या राजाच्या किती पत्न्या होत्या, किती पत्न्याचं हे होतं, आणि एवढ्या पत्न्या असून देखील ते राजे लोक आपली पत्नी त्या जुगारात खेळायचे. किती शोकांतिक आहे पहा, किती शोकांतिक आहे. आणि त्या काळाला बदलणं हे सामान्य काम नव्हतं. त्या काळाला भगवान तथागतांनी त्या म्हणजे वैदिक धर्माला अपमान करणारे एकमेव भगवान बुद्ध होते. वैदिक धर्माला आव्हान करणारे एकमेव भगवान तथागत होते त्या काळामध्ये. कारण त्या काळामध्ये रूढी परंपरांनी हा समाज संपूर्ण ग्रासला होता. वैदिक धर्माच्या अनुसार संपूर्ण समाज ग्रासला होता, आणि या समाजाला कसं एका वेळेचे आणून असं भगवान तथागतांचं हे म्हणून त्याच्यासाठी आकर्षित होते. त्याच्यानंतर भगवान तथागत सांगतात शिगाराला काय सांगतात, संपत्ती नाशाचे काय कारण आहे बघ. जर व्यभिचार केला, व्यभिचार करणं हे सुद्धा संपत्ती नाशाचं कारण आहे. कारण त्यामुळे आपली संपत्ती आपण लालसेपोटी त्याला बहाल करतो. व्यभिचाराच्या मध्ये कसं आता एखाद्या महिला म्हणजे आमचा चैतन्याच्या गाभाऱ्यात आहोत भान ठेवावं लागतं, तरी सुद्धा आधी राजकीय चालू आहे की ज्या आमच्या महिला सगळी बौद्ध झाली महिला, बहुजन समाजाची झाली महिला, अदर काळची कोणती झाली महिला, तर शेवटी महिला आहे. आणि पुरुष म्हटलं तर स्त्री आणि पुरुष या 2 जाती आहेत की नाही. मग त्या स्त्री पुरुष जाती आहेत, पण तरी सुद्धा काही स्त्रिया नट्टा पट्टा लाली लिपी मेकअप करून रात्री 10-11 वाजता बसतात, आणि त्याला अनुसरून आमचं कधी पाहिजे. मग एकाकी होतं का, एखाद्याने टाळी वाजते का, त्याला 2 हात पाहावे लागतात तेव्हा टाळी वाजते. मग अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुद्धा आपली काय होते, संपत्ती भ्रष्ट होते असं तथागत सांगत आहेत.
त्याच्यानंतर मग कथा म्हणताय खोटे बोलून फसवणे, खोटे बोलून फसवणे हे सुद्धा संपत्ती नाशाचं कारण आहे. आजही आपण लोकांना गोड गोड बोलून काय करतो, गोड मोडतोय. त्या गोड बोलून आपल्याकडे कसा वळेल, कसा येईल माझ्याकडे, ह्याच्यासाठी खोटं वचन देतो. आता बघा उदाहरण साधं सोपं सांगते, जास्त फरक नाही जात. आता इथून आपण निघालो, हो चला चला भूक लागली तर हॉटेलमध्ये चला चला चला, हो काय चला चला, हो चला 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 चला, अरे काय आहे बघा सत्य बोलते, चला 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 अहो नका तुम्ही जाऊन या, चला चला तुम्ही जाऊन या. एकमेकांना सांगतात आणि पुढे जातो. आता ज्यावेळी हॉटेल गेला ऑर्डर हा काही बोला, काय बोलतात ते हा गोष्टी बोला, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, अगदी सहजासहजी, काही त्याच्या मनात खंत वाटत नाही. आणि जेव्हा ऑर्डर येते, बिल हातात येतं, मग बिल घेताना मात्र इकडूनच तिकडे तिकडून तिकडे सटकन वाढे. ही वस्तुस्थिती आहे, ही सत्य वस्तुस्थिती आहे. तू बौद्ध मानव आहेस ना, बौद्ध पुत्र आहेस ना, मग निदान तथागताला अनुसरून डॉक्टर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेला अनुसरण, बाबासाहेबांनी 22 धर्मप्रतिज्ञेमध्ये म्हणून सुद्धा सांगितलं खोटे बोलू नका. मग तरी देखील आजही आपण राजरोजपणे असं करत असेल तर हा आपल्याला पण आहे. हा आपण बौद्ध म्हणणाऱ्या व्यक्तीने हा पण काढलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपण अग्रसर थापा मारणं टाळायचं आहे. थापा मारणं बाद झालं, इतकी वर्ष तुमची 77 वर्ष थापा मारण्यात गेले, पण आता आपल्याला थापा मारणं जमणारच नाही. आता मी तर म्हणते जे इथे आहेत कमी आहेत, जे कमी आहेत तर ते खरं ज्ञान घेण्यासाठी आलेले आहेत. आणि जे फक्त दाखवण्यापुरते, काही लोक येतात जातात आलो तर गेलो तर सही केली झालं. पण नाही, आपल्याला खरोखर बाबासाहेब करून शेवटच्या अखेरच्या क्षणापर्यंत म्हणतात ज्ञान हे अथांग सागरासारखं आहे. आणि जोपर्यंत माणूस जाता तोपर्यंत ज्ञान खतमच नाही, म्हणजे संपतच नाही. जेवढं म्हणजे जो प्रवचन कार्य जो आहे त्याच्यावर काय होतं काय नाही ते आपण ज्ञान संपादन करणे ही तुमच्या आमच्यामध्ये कला असली पाहिजे. तर आपण ज्याच्या अंगात कला त्याला पुढे चला म्हणतो की नाही, तुमच्या अंगात कला असेल त्याला कुठेही तुम्हाला कोणत्याही देशात कोणत्याही प्रांतात तुम्हाला बोलवलं जाईल प्रवचन द्यायला, पण आता तुम्हाला कोणी बोलवणार नाही. तुम्ही किती अगदी गोरेपान लांब तर काही असाल, पण तुमचं जेव्हा प्रवचन होईल तेव्हा त्या प्रवचना अनुसरून तुम्हाला तिथं बोलवलं जाईल. त्याच्यानंतर आता बघा दुसरं आहे गुटखा चरस, ही सुद्धा संपत्ती नाशाची कारणं आहेत. आजही आपण टीव्हीच्या ॲड आलं, पहिल्या ॲडमध्ये आता तरुण मुलं 6वी 7वी 8वीला गेलेली मुलं, तरुण मुलींनी किती तरुण आहेत त्यांच्यामध्ये काहीच कसलं हे नसतं, पण त्या ॲडला बाहेर होतात. त्या चॉकलेटामध्ये काय गुंगीची औषधं आहेत, ते चिघळतात चिंगमसारखं, त्याच्यात काय औषधं आहे हे काही माहिती नसतं. आई वडील आपल्या त्यांना मुलाला जातो 5 रुपये 10 रुपये 100 रुपये सध्या देतात. काही लोक पालक 500-500च्या नोटा पालकांच्या पॉकेट मनी म्हणून देतात. मग हे लाड कोण करताय, पालक करतात. वाईट मार्गात कोण टाकतात, जर आज्ञाधारक माझा मुलगा व्हायचा असेल तर आज्ञाधारक मुलाच्या पॉकेटामध्ये तुम्ही 500-500च्या नोटा टाकूच नका आणि देऊच नका, तर तुमचं गुण पुढे बिघडणार नाही. आणि म्हणून काय सांगते गुटखा चरस ह्याच्यापासून अलिप्त राहा. आता काही मुलं बघा जाता येताना, आता कालचंच उदाहरण बघा, काल मी वाडी हॉस्पिटलला आली होती आणि गाडी लागल्याने त्यात चला पटकन एक तरुण मुलगा आता तो माझ्या समोर बसायचा असा, हो चला चला मावशी चला, अरे बाळा तुला जा पुढे, चला चला, अरे मला पण त्याच गाडीला जायचं आहे, मग तुम्हाला उचलून घेऊ का, तुम्हाला सांगा ते जाऊ का. म्हटलं बाळा मला उचलून घे, पण तुझ्या आई समान जर मला हातात धरून गेलंस ना मला काही वाटणार नाही, तुझ्या आईसारखं मला घेऊन चल. तो मागे उघडून बघतोय आणि मग तो पुढे धरत आहे. म्हणजे तो टॉन मारत होता. म्हणजे कोणती व्यक्ती कोणाला कसा टॉन मारते, कसं बोलते हे सुद्धा आपण परीक्षण निरीक्षण चालता येताना बोलताना करणं काळाची गरज आहे. आणि काळाची पावले आपण ओळखली पाहिजे तरच आपण पुढे जाणार आहोत. आणि त्या तरुणाला आपणही संदेश दिला पाहिजे, अरे बाळा तुझी पण आई आहे, तुझी पण बहीण आहे, तुझी पण मुलगी असेल, पत्नी असेल घरात, मग तुम्ही बोलताना बाहेरच्यांशी कसं बोलावं कसं वागावं म्हणजे हा आपण त्यांना आपण दिला पाहिजे. अशा पद्धतीने भगवान तथागतांनी त्याला जे काय हे आहे म्हणजे आपल्या संपत्तीने कशी संपत्ती नाश होते याची कारणं सांगितलेली आहेत. आता तुम्हालाही कळलं असेल त्याच्यानंतर 4 वाईट मित्राशी संगत न करणे. आता वाईट मित्राशी संगत न करणे का भगवान तथागताला सांगावं लागलं आणि आजही हा विषय काय घ्यावा लागत आहे.
तर आज आहे आपला संगतीचा परिणाम. संगतीचा परिणाम वाईट होईल. तुम्हाला जर संगत असेल मिळाली तर चांगल्याची संगत करा, नाहीतर एकटं या आणि एकटं जा. ती येते का, मी येते का, तो येतोय का, मी येतोय का, मला तिथं जायचं होतं, त्याला काही आले, ह्या काहींची वाट होते, हे नको. आपण एकटा जीव, मी तर म्हणते बाबा एकटा जीव सदाशिव. मी कल्याणवरून एवढे डोंबोरे कुठे आपण एकटं जायचे, मिळेल सांगा ती ताई, मिळेल ती आई, नाही तर दादा, नाही ते भाऊ, ह्याच्यात आम्ही पुढे जातो. तसं आपल्याला चांगल्याची संगत करायची आहे आणि चांगल्या मित्राची संगत केल्यानंतर आपल्यावर दुष्परिणाम होणार नाही. तर आता रात्री अपराधी घरी न येणे. आता पहा, तुम्ही मित्राच्या संगतीने कुठेतरी बाहेर गेलात आणि मग पार्टीला बसलात. आता तो म्हणतो अरे काय नाही रे होत, घे जरासं, काय आता पहिलीच वेळ आहे, काय नाही होत, जरासं घे, थोडंसं घे, जरासं घे, थोडंसं. तुम्हाला बळजबरी करतो तो, आणि बळजबरी करताना त्याला कळून सुद्धा काहीतरी याच्या पाकिटामध्ये आहे, आणि मग तो तुमच्या बळजबरी करताना तुमच्या त्याच्या शब्दाला तुम्ही काय रे काय राहाल, अरे तू माझा जीवलग मित्र आहेस, अरे तू माझा यार आहेस, तू माझा जीवलग मित्र आहे, तू तर माझा यार आहेस, तुला कधी किती वर्षापासून मी ओळखतोय. असं करता तो त्याला वर चढवलं जातं, आणि मग त्याला वर चढवल्यानंतर काय होतं, रात्री कधी 10 आणि 12 वाजता ते कळत नाही. आणि जेव्हा तो 12 वाजता त्या बिअर बारमधून कशामधून बाहेर पडतात, तेव्हा पोलीस साध्या गणवेशामध्ये पोलीस सुद्धा टिप्पणी करतात, कोण कधी किती वाजता त्याच्या कुठे येतो. मग ही जेव्हा टिप्पणी करत असतात पोलीस लोक साध्या वेशामध्ये, आणि मग हे डुलत जाणार मित्र, जो वाईट मित्राची संगत करू नको. मग हा मित्र जर डुलत असतो तर पोलिसांच्या तावडीत सापडतो, आणि पोलीस त्याला रंगे हात पकडतात, का तू व्यसन केलेलं आहे. आणि व्यसन करून आपण नाही, आता पंचशिलेच्या कायद्यामध्ये आपल्याला बाबासाहेब घटनेच्या माध्यमातून सुद्धा ह्याला कलम दिलेले आहे, आणि म्हणून सुद्धा आपण हे ह्याच्यामध्ये रात्री अपराधी फिरू नये. आता रात्री अपराधी, आता मुलं फिरत होती, आमच्या आया म्हणायच्या 7 वाजले, आम्ही म्हणायचं बाई 7 वाजले अजून तू खाली करते, चल वरती 7 वाजले, चल वरती. मी माझ्या स्वतःच्या मुलीला सांगायची. आणि मग आता 7 वाजले, मग काही मुली, आपल्याच मुली 12-1 वाजेपर्यंत घरात येत नसतील तर आई वडिलांनी त्याची दखल घ्यावी का नव्यावी. मग कुणाचा गुन्हा आहे, शेजाऱ्याचा गुन्हा आहे का आई वडिलांचा गुन्हा आहे? आई वडील त्याला जबाबदार आहेत. आता काल परवा आम्ही आंबेडकर भवनमधून सुटलो, उदाहरण काल परवाच आहे, आणि जाऊन आपल्या कैलासच्या तिथे एक मुलगी तरुण, एवढे छोटे टिचभर कपडे घातले, हातात सिगारेचा झुरका ओढते. अरे बाप रे, काय ह्या पोरीचं वय, काय हे वय, आणि एवढ्या भर वस्तीत हे करते. किती धुरास्पद आहे. पण त्यांच्या आई वडिलांना त्याचं घेणं देणं नाही, आणि त्याचं कुणाचं नुकसान होतं, त्यामुळे समाजाचं नुकसान होतंय. एकटा त्या आई वडिलांचं नाही तर आपल्या समाज देश घडीला लागतोय, आणि समाजाची सुद्धा काळजी घेणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आता मला हा विषय तिचं इथं नाव घेतं, पण हा समान आहे त्याला. त्या एवढ्या भर चौकात, भर रस्त्यावर, भर ठिकाणी ती जुगाराचे हे घेते, मग काय बोध घेण्यासारखं आहे. आणि ह्याला कोण जबाबदार आहे? मीडिया चॅनलवाले. हे जे मीडियामध्ये दाखवतात, चॅनलवाले दाखवतात, हे जास्तीत जास्त 100% ह्याला जबाबदार आहे. त्याच्यासाठी आपण आंदोलन करूया, त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला पुढे भविष्यामध्ये करावं लागणार आहे. त्याच्यानंतर भगवत तथागत म्हणतात, पहा हे 4 मित्र आहेत तुझे, त्यांना तू म्हणजे त्यांच्या संगती करू नको, आणि गुंगीचं औषध तू घेऊ नको. आता गुंगी येणारे औषधं आहेत, तुम्ही थम्सअप पिता, मँगोला काय वगैरे पिता. तर मला ती नावं माहीत नाही, पण बऱ्याच छोट्या मुलांना, कॉलेज पोरांना ते सगळं थम्सअपची नावं माहिती आहे. तर बरोबर ऑर्डर देतील, हेच पाहिजे, पप्पा हे आणा, पप्पा ते आणा. पण त्याच्यात काय क्लोरीन वापरलेलं आहे, कोणता पदार्थ मिक्स केलेला आहे, आणि त्याच्यामुळे आपली जिभेची ही कशी दूषित होते हे अजून या पालकांनाच देखील कळत नाही. ॲडव्हान्स पाळले जातात, आणि म्हणून आपण मुलीचं औषध किंवा हे पेय पदार्थ आहे ते सुद्धा पिऊ नका. तुम्ही पाहिजे तर तुमच्या बाटल्या सगाती घ्या. पूर्वी बाटल्या नसायच्या सगाती, पण आपली घरची बाटली पाण्याची असेल तर आपल्याला ती हितकारक आहे, अशा पद्धतीने आपण हे करायचं. त्याच्यानंतर भगवान तथागत म्हणतात, घोड्याच्या शर्यतीत भाग न घेणे. आता तुम्हाला इथे घोडाच पाहायला नाही मिळत. आता घोड्यात पाहायला मिळते तुमच्या तिथे आपल्या
पाठीकडे थोडेसे आहेत घोडे, 1 2 5 असतील घोडे, पण तुम्ही इकडं वेस्ट बेंगॉलला गेला तिथं घोड्यांच्या मोठमोठ्या अश्वशाला आहेत आणि तिथे ते राजे राजवाडे मोठे श्रीमंत लोक घोड्याच्या शर्यती लावतात आणि त्या घोड्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा पैसे उधळतात. आणि भगवान तथागतांनी सांगते घोड्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा भाग घेऊ नको. म्हणजे किती दूरदृष्टीपणा तथागतांचा, किती दूरदृष्टीपणा होता आणि त्या दूरदृष्टीपणामुळे आपल्याला ते भगवंत तथागतांनी सिगाराला सांगितलेलं आहे आणि ते सिगाराला पटलेलं आहे. त्याच्यानंतर भगवंत तर म्हणतात ह्याच्यामध्ये भाग घेऊ नको, शर्यतीत भाग घेऊ नको. मटका लावणे, मटका म्हणजे काय, जुगार असतो तो एक प्रकारचा, तो मटका सुद्धा लावता कामा नये. कारण एकदा तो हरला किंवा तो जिंकला म्हणजे त्याचे सगळे वाव करतात, पण जो हरतो त्याचं काय मनस्ताप होतं, त्याच्या महिलेचं काय होतं, घरादाराचं काय होतं, सगळा मटक्यामध्ये त्याचा पैसा बाहेर होतो. दागिने पूर्वीच्या काळी, आता आपण बॅलन्स करतो की नाही, बँकेत ठेवतो, तर तो काळ बँकेत ठेवण्याचा नव्हता. त्यावेळी मोठमोठे हार, रत्नजडीत हार करायचे महिलांच्या गळ्यातून त्यांचे पती, आणि मग वेळ काळ पडला तर जुगारात हरला तर तो माणूस येऊन आपल्या महिलेच्या गळ्यातले सगळे दागिने काढून त्या जुगारामध्ये घालायचे. म्हणजे किती गहन अवस्था होती. मग आता त्याच ह्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी कायद्याच्या भूमिकेतून आपल्याला म्हणजे आपलं जर मुलगा असेल तर त्या मुलीचं नाव खातं आणि आपण वयोवृद्ध झाल्यानंतर आपल्याला मिळावं हा संविधानाच्या माध्यमातून आपला हक्क दिला आहे, तो आपण बजावायचा. अशा पद्धतीने फसवेगिरी. आता फसवेगिरी करून काय, आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लोक बरेच टिंगाटिंग करून एकमेकांना फसवतात. मुली फसवतात, महिला देखील एकमेकांना टोपी लावण्याचे प्रकार करतात. त्या टोप्या लावणं आणि घालणं, तर आपण बोलतो मला टोपी लावू नको रे, मी तुला ओळखतो, आहे की नाही. पण टोपी लावणं म्हणजे फसवेगिरी, फसवणे, एक दुसऱ्यांना फसवणे. तर आपण एक दुसऱ्यांना फसवता कामा नये. आता त्यांनी फसवल्यानंतर आपणही कुणाकडून कुणाच्या तरी ह्याच्यामध्ये फसले जाणार आहोत. आणि हे फसणं का, तुमच्या अज्ञानाचा फायदा. कोण माणसं फसतात, जे अज्ञान आहे, अज्ञान माणसं जास्त फसवली जातात आणि म्हणून तुम्ही अज्ञानाचा फायदा घेऊ देऊ नका आणि त्याच्यामध्ये फसवू नका असा तथागतांनी शिगाला उपदेश दिला. आता हे सगळं झाल्यानंतर भगवंत तथागत म्हणतात शिगाला हे 14 नियम आहेत. किती 14 नियम आहेत. त्या 14 नियमाचं तू काटेकोरपणे पालन कर. हो भगवंत, मला तुमचे 14 नियम मान्य आहेत आणि मी हे 14 नियमाचं काटेकोरपणे पालन करतो. मग आता भगवंत काय आहे अजून मला पुन्हा सांगा. भगवंत म्हणतात बेटा आता तू हे 14 क्लेश कर्म पाळणार आहेस ना, मग आता पूर्व दिशा कोणती आहे बघा. ही पूर्व दिशा. पूर्व दिशा म्हणजे आई वडिलांची दिशा आहे. तू आई वडिलांचा सन्मान कर आणि आई वडिलांचा सन्मान केल्यानंतर ते तुझ्या प्रती देखील तेवढा सन्मान तुला करतील. आता बघा बाळ जन्माला आल्यानंतर बाळ मला मुलगा झाला लगेच पेढे बताशे वाटून आपण मोकळं होतो, आहे की नाही. बाळ हळूहळू मोठा होतो. मोठा झाल्यानंतर तारुण्य अवस्था, कौमार्य अवस्था, तारुण्य अवस्था, प्रौढ अवस्था, म्हातारा, हे सगळ्यांना येतं. म्हणजे आहे तिथून पुढपर्यंत सगळ्या अवस्थेतून आपल्याला जावंच लागतं. आणि म्हणून तथागत म्हणतात तू पहिल्यांदा पूर्व दिशेची पूजा कर, आईवडिलांचा सत्कार कर, आईवडिलांचा आदर कर. आता तुम्ही आपण सगळे पदाधिकारी बसलेलो आहोत. तुम्ही आम्ही किती जण आपल्या आईचे पाय घासून देतात आणि आईवडिलांचे पाय दाखवून देतात. सत्य सांगतात. आपण चैतन्याच्या कक्षामध्ये आहोत, आहे का लाज वाटते? अरे नाही, ते खरं कर्म आहे. थकल्याचं कर्म आहे. त्याला आईला आंघोळ घालणं, आईला साफसूफ करणं, जे करतो तो खरा आशीर्वाद आणि तो खरा आज्ञाधारक, तो खरा बालक. नाहीतर आज जे पैसेवाले आहेत, धनदांडे आहेत, त्यांची आई वडील कुठे अनाथ आश्रमामध्ये आहेत. अनाथ आश्रमामध्ये पैसे पाठवतात होतात मग साधे त्या आई वडिलांचं दर्शन पण नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि वस्तुस्थिती अनुकरणं आणि प्रत्यक्ष पाहणं आणि अनुभूती घेणं हा फार जमीन आसमानाचा काळ आहे. आणि मग त्यामुळे आपण आई वडिलांची सेवा करणं आपलं हात करतो आणि तेच आशीर्वाद आहेत. मी तर गर्वाने सांगते ह्याच्या तुमच्या कक्षामध्ये माझी सासू एवढी खाट होती, पण संध्याकाळी झोपताना तिच्या पायाची मालिश केल्यावर कासेची वाटी, माझे जर नातेवाईक कोण असतील ते ऐकतील, काशेची वाटी घेऊन तिचे पाय मालिश करायचे. आणि इतकी थकलेली, इतकी 12-13 माणसाचं कुटुंब माझं होतं.
12-13 माणसाचं कुटुंब करणं, खाणं पिणं आणि धर्मकार्य करणं काय खालची गोष्ट नव्हती. आणि मग करून झोपायचे. पण शेवटच्या क्षणाला मला ते आई वडिलांचे आशीर्वाद, माझ्या वडिलांचे आशीर्वाद मला आहे. मला देवा दूत नाही, आपण भगवान तथागताचं आचरण करायला आलोय, बाबासाहेबांचे आचरण करायला आलो आहोत आणि त्या आचरणाने आपण झालो तर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि त्या तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही. आई जर आता तिला हवं नको ते आता तिला भरवा. आता तुमच्या हाताने पाहा, मेल्यानंतर जिलेबीचं जेवण, मेल्यानंतर लाडवाचं जेवण कशाला रे बाबा, दाखवायला मोठेपणा, असं होता कामा नये. असे बरेच अनुभव आहेत. अशाच मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेली होती आणि असाच कार्यक्रम होता, म्हणजे श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. त्या ताई म्हणतात, ताई माझ्या श्रद्धांजली करा, तुम्ही पण या जरा, आला तुम्ही चालेल, मी येतो. मी वंदन केलं आणि त्या मातेच्या समोर त्या माझ्या ओळखी पाळखीची नव्हती. आता आम्ही बघता म्हटल्यानंतर बरोबर बघा म्हटलं, आई एवढ्या आजारी आहे पण तुम्ही सगळं केलं, तिचं सगळं केलं, तिच्या मुलीने केलं होता. आणि ज्यावेळी ती माता मुंबईला आली होती आणि जिन्यावरून पडली, बघा सत्य घटना आहे, जिन्यावरून पडली, तिचा पाय मोडला. आता पाय मोडल्यानंतर मुंबईमध्ये दवाखाने कोट्यानुकोटी आहेत. किती दवाखाने मुंबईमध्ये. त्या भावाने बहिणीला फोन केला, तुझ्या आईला घेऊन जा. तिनं गावावरून येऊन त्या आईला घरी नेलं, तिच्या घरी सांभाळलं आणि तिचं पुण्यानं वगैरे शेवटचा कार्यक्रम करायला लागलं. आणि हा भाऊ जर मुंबईवरून आला. आता हे मला तिचे भाव मुलगा आहे, तुझी सून आहे, काही मला माहिती नव्हतं, पत्ता नव्हता. ती जंगलात बोलत होती. म्हटलं काही मुलं बाबा असं करतात तसं, त्या मुलांनी एवढं सांभाळलं आणि काही मुलं असं पाहतच नाही. आणि वस्तुस्थिती मी जे बोलत होते ते तंतोतंत ती नव्हत होतं. आणि मग सगळ्या महिला माझ्याजवळ आल्या, अहो ताई खरोखर ह्या आजारी पडल्या जिन्यातून, तर त्यांनी गावी पाठवलं आणि ह्या मुलीने तिला सांभाळलं. म्हणजे आपण स्त्री धनाची पेटी, मग स्त्री मुलगी की मुलगा करा, तुम्हाला म्हणजे विचार देत नाही ना, गैरसमज करू नका. पण आजकालच्या ह्याच्यात जेवढी मुलगी करते मुलं पण करतात. आता माझी आई आजारी आहे बघा, आम्ही चमच्याने पाणी बाजूने आली होती, चमच्याने ज्यूस पाजून आली होती. तर तीच आई आज सकाळी बोला, आई हाताने पेज पिते, तिची समाधान वाटलं. हे समाधानी सुख आहे. मी आज तुमच्यासमोर बोलते, माझी आई चांगली आहे, हे समाधान तुम्ही प्राप्त करा. प्रत्येक ठिकाणी आपलं आईवडील पहिलं दैवत आहे, त्यांची वृद्धावस्थेमध्ये सेवा करणं म्हणजे पुढे आलं लक्षात. आणि मग त्यानंतर तो आईवडील जमीन जायदाद जी आहे तर मुलाच्या नावावर करतात, मुलीच्या नावावर करतात. आता हिंदू कोर्टिलाच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या माध्यमातून जेवढा हक्का मुलाला तेवढा मुलीला, तरी सुद्धा आई वडील निर्बंधल्यामुळे त्या जमिनीच्यामुळे आजही भांडणं होत आहे. माझ्या नावावर का, तुझा का, मला का, तुला का, मला का, ह्याच्यात म्हणजे बहीण भावंडामध्ये काय होतं, विध्वंस निर्माण होतं. आणि म्हणून आपण काय करायचं, मृत्यूपूर्वी तुम्हाला जन्म सांगते, मृत्यूपूर्वी आपण, माझी मुलगी आहे 5 मुले 4 मुलं 2 मुले 1, पण त्याचा धनसंपत्ती आहे ती दोघांना समान वाटप. मृत्यूपत्र लिहून ठेवा, त्यांची बहीण भावनामध्ये भांडणं लावून देऊ नका. हे जर आपण आतापासून वागलो तर तुमच्या भावी पिढीमध्ये वाद निर्माण नाही. अशी पूर्वदेशाची पूजा आहे. आणि म्हणूनच भगवंताला दर्शन आई वडील आहे, आई वडील पती पत्नी आहे. आता पती पत्नी आहे, आता आपल्या पूर्वीच्या काळात परंपरेचं आपल्या रुजवलेलं आहे, पायका जुता, पायके म्हणजे पती म्हणजे स्त्री पायके जुते समान आहे. पायके जुते समान आहे का, पायके म्हणजे पायातच राहिले पाहिजे, जास्त तिनं बोलता कामाचं नाही. म्हणजे अशा परंपरा आहेत त्या आता खेडेगावामध्ये आजही त्याचं अनुकरण केलं जात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ती पायकी जुती पायकेदार. आता खरं आपण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये कमी आहे, पण तुम्ही उत्तर प्रदेश बिहार राज्यामध्ये जाल तर बिहारमध्ये उत्तर प्रदेशने आजही स्त्रीला समान देखत नाही, आजही कमी जातात. आजही मुंगट. आम्ही उत्तरांचल प्रदेशमध्ये गेलो होतो तर त्या महिला असा बोलतो, असं करून घरात पाहतो सासूच्या सासऱ्याच्या समोर. आणि ज्यावेळी समारोप झाला, समारोपात तिच्या हातात माईक दिला, त्या तो तिचा सासरा देखो किती मेरी बहू खूबसूरत है, आज कलर मेरा बहू का मैंने मुंह भी नहीं देखा था, मॅडम तुम्हाला वजह से मेरा बहू का मुंह देखा. म्हणजे एवढा आदर सत्कार करणारी ती महिलेला कमी देखत होते. पण आज त्या महिलेला कसं बाबासाहेबांच्यामुळे आपल्या संस्थेच्या माध्यमातून, शिबिराच्या माध्यमातून महिलांना समान हक्क मिळत आहे. आणि आपण म्हणून
स्त्रीचा अवमान कसा सांगू स्त्री. आता आपण मित्राला बघा, मनात तुमच्या काही असेल, काही आपल्याला असेल तर कुणाला आपल्या सख्या मित्राला सांगता की नाही, पण पत्नीला ते सांगत नाही. सांगणार होतो काय बोललो काय नाही, तुला मी तुझ्या कानावर होतो, तू होतो रे असं होतं, तुम्हाला असं बोलतो. तशा आमच्या महिला पण आहेत. महिला काय म्हणतात, नाही गो अगो माझ्या मनात तू कधी मला अशी बोलली होती, पण मला मनातच राहावे मी तुला सांगते ग, मला कधीपासून मला म्हणायला लागलं ग तू कोणाशी बोलू नको सांग, तू कोणाशी बोलू नको सांग. नाही बाई मी कशाला बोलेन, नाही मी काय, तर तू माझी सख्खी मैत्रीण आहे. आणि मग आपण माझ्या पतीला न बोलता, मुलाला न बोलता मैत्रिणीकडे बोलतो आहे की नाही. म्हणजे काय होतं आपण सख्खा म्हणजे प्राणप्रिय मित्र, म्हणजे आई वडिलांना न सांगता आपण मित्रमैत्रिणीला सांगतो. आणि तो मित्र आपल्याला सुद्धा कसा असला पाहिजे, जीवाभावाचा असला पाहिजे. तुमच्या वेळ प्रसंगाला तो येणारा असावा. कोणतं दुःख आहे त्या दुःखाला तो धावून आला पाहिजे, तो तुमचा खरा मित्र. अर्थात गोड बोलणारा गोड एवढा तुमचा मित्र नाही, हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मग अशा शब्दाने भगवान कथा सांगतात, पतीपत्नीचं म्हणजे त्या पत्नीचा सुद्धा तुम्ही सन्मान करायला पाहिजे. तिला सुद्धा म्हणजे सन्मान करणे कसं, तिला दागदागिने. आता आपण बघा जय मंगल अष्टगाथेमध्ये आपण गाथा सुद्धा म्हणतो, आणि महामंगलसूत्रामध्ये सुद्धा हे आहे सूत्र आहे, भगवान कथाकारांनी सांगितलंय. आणि आपण प्रतिज्ञाबद्ध होताना सुद्धा मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही, त्याची धर्मसंपत्ती मी जतन करेन. पण काय लागतं, आता पण सांगायला कारण आहे, कारण ज्यावेळी पुरुष लोक पती लाडाचे आहे, अगदी आवडीची आहे, मग सगळं आवड नव्हतं पत्नीला देतो, आणि पत्नी काय करते मायचिंतन करते. लक्षात येतात गोष्टी कारण आहे, कोणत्याही कुठलं कारण असं कारणाशिवाय भांडण होत नाही. आणि मग हे कारण मिटवण्यासाठी त्या महिलेनं, ती पत्नी ज्या माहेरची माझी आली गेली त्या माहेरच्यांचं पण तिकडं नन्ना जावयांचं केलं, तसं तिकडच्या पण ह्यांचं केलं. दोन्ही तो जर सावरला तर घरामध्ये भांडणं होतील का, पती पत्नीच्या मध्ये भांडणं होतील का, नाही होणार. आणि अशा पत्नीमध्ये आपण पती पत्नीचं काय समानतेनं वागलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे, आता मुलगा आला, दक्षिण पूजा आहे, गुरुची पूजा, गुरुची पूजा त्याला सांगतो म्हणजे तुमचा मी इष्ट तुम्हाला ठेवणार नाहीये. आता जे आई वडील आहेत, म्हणजे मुलगा मुलगी रात्री अपरात्री आल्यावर मुलाला ओरडायचं नाही, आणि मुलीला फक्त रागवणे, मुलीला रागवायचं मुलाला ओरडायचं नाही. आणि मग काय होतो, मुलगा वाममार्गाला जातो. आणि म्हणून जितकं मुलीला दाटायचं आहे तिथं मुलाला सुद्धा आपण काय करायचं आहे, त्याला सुद्धा तेवढा दम देणं आपलं कर्तव्य आहे. आता गुरु म्हणजे जो तुम्हाला आई वडिलांनंतर पहिल्यांदा आपण शाळेत प्रवेश करतो, म्हणजे बालवाडी शाळा म्हणा, KGBP म्हणा, त्या पहिला तुमचा कोण आदर तिथे करणार, ती टीचर आहे की नाही. ज्या टीचर आहेत ते तुम्ही शेंबडे असाल, लेबडे असाल, आईला न सोडता आईला सोडत नाही मुलं, मग ती रडवेली मुलं, ती शिक्षिका आपल्या पदराने त्या मुलाच्या डोळे पुसते. विचार करा, आपल्या पदराने ती शिक्षिका त्या मुलाच्या डोळे पुसते, आपल्या एका मांडीवर त्या मुलाला बसवते, त्याला आजात ते बोलते, आणि हळूहळू 2-2, 3-3 दिवसांनी ते मूल त्या शाळेमध्ये रमायला लागतं की नाही. त्या शाळेमध्ये रमायला लागतं आणि नंतर ते घरी राहतच नाही, त्या शाळेत जाते. मग अशा पद्धतीनं तो मुलगा किती मोठा झाला, आता शाळा गेली, कॉलेजमध्ये आला, कॉलेजमध्ये शिक्षक बदलले, तरी ज्या बालवाडीमध्ये ज्या प्रथम अवस्थेमध्ये आपण शिकलोय तो गुरु जर आपल्याकडे आला तर त्याचा आपण आदर सत्कार केला पाहिजे. गुरु आल्यानंतर आपण उठून उभं राहायला पाहिजे, त्याला सत्कार केला पाहिजे, तरच आपण त्याचा आदर होणार. आणि गुरु काय सांगतील, शिक्षक काय सांगतील ते आपण ऐकलं पाहिजे. आता आम्हाला माझी ओळख तर ताईने करून दिली, पण त्याच्यानंतर आजही ह्या चैतन्यच्या गावाला 97 पासून जेवढे शिक्षक होऊन गेले, म्हणजे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीयस्तरीय, आणि ज्यांना विषय होता म्हणजे हो ताई तुमचा तो विषय अजून आमच्याकडे तुम्ही होता, मी नाही ओळखलं, मी नाही ओळखलं, आम्ही विसरून जातो. पण ती लोक गुरुचा आदर कसा करायचा ते जाणतात. तसं तुम्ही देखील
तुम्हाला शिक्षक असेल कोण गुरु असेल ते आल्यानंतर त्याला उठून उभं राहायचं. ज्या अवस्थेमध्ये आपण उठून उभं राहायचं जयभीम बोलायचं ही आपली प्राथमिक अवस्था आहे. आता एका पदाधिकारी आम्ही केंद्रीय कार्यालयात असतो, जर आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत आम्ही कधी खुर्चीतून उठून उभं राहतो. विप्रास आले सगळेजण आपापले आसन सोडून उभे राहतात. तो काय म्हणजे पण हां तो काय मला माहिती आहे तो कालचा आला आता अध्यक्ष झाला आहे त्यातला कशाला उभं करायचं. उदाहरणार्थ असं मत होतं उदाहरण मी देते समज हे पण गुरुजी आमच्या ओळखीचे आहे पदाधिकारी ओळखीचे आहेत. अगोदरचे सगळे जेवढे मुंबईमध्ये आले पण हा ते काय आता जिल्हा अध्यक्ष झाले मी कशाला नाही फक्त ते जिल्ह्याला महत्व द्या. जिल्ह्याचे अध्यक्ष झालेले आहेत त्या व्यक्तीला नाही तर त्या पदाला तरी महत्व द्या आणि ह्या पदाला महत्व देऊन त्यांचा जेव्हा तुम्ही सन्मान करा तेव्हाच तुम्ही आदरास पात्र व्हाल. पण आता तुम्ही आदरास पात्र होणार नाही. मग किती तुम्ही शिकलेला असाल BA LLB झालेला असाल पण त्या कार्यकर्त्याला त्या पदाधिकाऱ्याला आपण त्याच्या योग्यतेनुसार आपण सन्मान दिलाच पाहिजे. आलं लक्षात. आणि जे सांगतील आता तुमचा आदेश आला आता मुंबईचा आदेश आला केंद्राचा आदेश आला महाराष्ट्राचा आदेश आला त्या आदेशाप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे काम करावं लागणार आहे हे आपण तंतोतंत पाळलं पाहिजे. त्याच्यानंतर उत्तर पूजा म्हणजे कोणते मित्र नातेवाईक यांची पूजा. आता मित्र आणि नातेवाईक यांची पूजा करताना आता ताईने आमच्या फुलं आणली मेणबत्ती आणली हार आणली अशी पूजा करून आपण मित्रमंडळाची पूजा करायची आहे का नाही. तर भगवान तथागत काय म्हणतात मित्र आणि नातेवाईकांच्या आल्यानंतर आपण असलेल्या जागेवर उभं राहा या बसा 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 लगेच आसन द्या. त्या आसनावर काय फिरलेलं असेल ते बाजूला करा आणि त्याला आसनापन्न म्हणून द्या. आसनापन्न झाल्यानंतर त्यांना आणून पाणी द्या. आता आमच्या महिला पाणी देतात कशा देतात पाणी आणलं पाणी का त्या टेबलावर आपटलं घ्या पाणी. त्याची पद्धत आहे का पाणी देण्याची विचार करा. पाणी देण्याची सुद्धा पद्धत आहे. तुम्ही पाणी 2 हाताने त्याला द्या सामुख्याने पाणी द्या आणि पाणी प्राशन केल्यानंतर ते ग्लास आपल्या हातात घ्या. तो ग्लास आपल्या हातात घ्या तर त्याचं समाधान होईल. त्याचं बघता एकीकडं करता एकीकडे आणि पाणी देते दुसरीकडे असं पाणी चालेल का विचार करा. म्हणजे ही पाणी देण्याची म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा की नाही शीतावरून भाताची परीक्षा तुझं आलं गेलेलं सुद्धा तुझी परीक्षा करतं. या घराचा माणूस किती सन्मानपूर्वक वागवतोय नातेवाईकांना. आता दुसरी गोष्ट आपल्या ऐपतीप्रमाणे त्याला द्या. तुमचा नातेवाईक आला तर त्याला लगेच मटणाची ऑर्डर करू नका चिकनची ऑर्डर करू नका. सगळं ऑर्डरवर चाललेलं आहे. आता व्हॉट्सअप आहे बटन दाबलं घरात ऑर्डर आली आहे ना व्हॉट्सअप जमाना आला. पण तुमच्या घरामध्ये तुमच्या हाताने चटणी भाकर डाळ चपाती भाजी केलेली पूर्ण अन्न त्याला ग्रहण करायला दिल्यानंतर तुमचा स्वादिष्टपणा तुम्ही केलेले तन मन धन करून केली चपाती गरगर पिठलेले खमंग अशी भाजलेली चपाती त्याच्या ताटात जाईल. असे ताईनी बहिणींची चांगली गरम चपाती वाढली मामीची गरम चपाती दिली मामीच्या हातची चपाती मावशीच्या हातची चपाती किती समाधान वाटेल. खाणाऱ्याला समाधान आणि देणाऱ्याला समाधान पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपल्या मित्रांची म्हणजे आपल्या नातेवाईकांची सुद्धा सेवा करायची. आणि मग अहो ताई तुम्ही चहा घ्या तुम्ही ताई थम्सअप घेताय काय तुम्ही काय घेणार अहो नको थंड नको चहा पण नको लशी पण नको काय झालं. तुम्ही थंड घेताय चहा घेताय लशी घेताय हे घेताय ते त्याविषयी आधार तुमच्या असंच केली असते ते आणून दिली असं घरची म्हणजे तुमची त्याच्यात किंमत होते. तुम्ही मनातून किती श्रीमंत आणि कमकुवत किती आहात मनाने किती श्रीमंत आणि किती मनाने कमकुवत आहे हे सुद्धा आपल्या पाहुण्याला कळतं. आणि मग एवढा दुरून आलेला पाहुणा आहे समजा वसईवरून आलेला विरारवरून आलेला आहे आणि ह्या वेळेत माझ्याकडे आलोय म्हणजे एवढ्या लांबून आलेल्याला मला काय द्यावं लागलं भाजी चपाती त्याला द्यावी लागेल. माझ्या घरात केलेलं अन्न त्याला पुढे करावं लागेल. हे तुम्ही पूर्वी लक्षात ठेवा. हे आमच्या बांधवांनी सुद्धा लक्षात द्या नाही बघ ते खाऊ दे तू पाहिजे 2 चपात्या लाट 2 चपात्या करायला त्याला दे हे करणं गरजेचं आहे. तर त्या माणसाची आप राहते त्या दुसऱ्याला तुम्ही आजारी असाल तो धावून तुमच्या पडली आणि तो आजारी मला
अनुभवते आहे. माझे मिस्टर जेव्हा करून ऐकत गेले आणि नाही नाही करून एक नाशिकला आमचे कार्यकर्ते, आता ते असतील नसतील बाय न्यूजपेपर 22चे ते कार्यकर्ते तिकडून म्हणतात आई मी निघतो, मी येणारच काकांच्यासाठी, मी येणार. बाळा येऊ नको, सगळे नाके बंद केलेले आहेत, अजिबात येऊ नको, मी माझ्या सुद्धा दुःखच आहे. पण तो मुलगा नाशिक करून आला, बिरार बसायची लोक आली आणि जवळ सुरू करून अरे करून आलाय करून आला. आता हे काय आहे, ज्याला मनातून मनातून आपलेपणा असतो, मनातून एक विरार असो, वसुलीला नाचणार ठाणार पुरावा असो, तिथंही माणसं येतात. हे तुमच्याकडे जोडायचं षडयंत्र असलं पाहिजे. माणूस जोडणं हा धम्माचा कारखाना आहे. आपण धम्म हा जोड धम्म धर्म धर्म धर्मात कर्म काढाय, धम्मात माणूस काय माणुसकीने आपण नातलग सुद्धा जोडलं पाहिजे. अशी उत्तर पूजा आहे असं भगवंता जगात आली 2500 वर्षापूर्वी सांगतो. त्याच्यानंतर पृथ्वी, पृथ्वी म्हणजे आग वायू तेज अग्नी हे वगैरे आहेत ना पंचधातू, आणि ही पृथ्वी, पृथ्वीवर आज आपण बसलेलो आहे. मग ही पंचधातूंची पृथ्वी आहे. आणि पृथ्वी म्हणजे काय सांगितलं भगवंता नाकर म्हणजे नोकर, जे नोकर आहेत. आता तुम्ही म्हणा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल, बँकेमध्ये काम करत असाल आणि त्या बँकेमध्ये काम करत असाल त्यांचे तुम्ही नोकर नोकर असता, तुम्हाला सरकार पगार देत असेल, पण तो पगार देताना तो तुमचा जो वरिष्ठ आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने वागणूक देतोय, तो तुम्हाला कोणत्या पद्धतीने वापर करतोय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तो नोकर आहे म्हणून तुम्हाला कसं वागणे एक असे हरिपुरुष भाषा बोलला तर चालेल का आपल्याला? नाही. आपण देखील तुझ्या सन्मानाने त्या ज्या कार्याला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मानाने मी नोकर आहे मला तू पगार देतोस, म्हणजे माझी बांधिलकी आहे, तुझीच माझी बांधिलकी आहे. मी जर नोकर असता तरी कंपनी इंडस्ट्री चालली असती का? नसती. आणि मग घरात जर नोकर असेल तर आता आपण बाबासाहेबांच्या मुळे अतिशय खाऊन पिऊन सुख्या. आता आमच्या महिलांच्या घरी प्रत्येकीच्या घरी कामवाले आहे, काम करायला धुणी भांडी धुवायला आहे, कपडे इस्त्रीला द्यायला आहे, सगळं सगळं आलं बाबासाहेबांच्या. आणि मग आल्यानंतर आमची कामवाले टिकतच नाही. अहो ताई 8 दिवस झाले तर ही कारण सांगते, 8 दिवस झाले तर कारण सांगते आणि निघून जाते. मी दोघी तिघींना कामवाल्या लावून दिलेलं आहे. नाव ताई तिथं सोडून दिली, नाव ताई ती काम सोडून दिली. अहो का काम सोडून जातात? तुम्ही तिच्याशी माणुसकीने वागा, तुम्ही तिच्याशी माणुसकीने वागा. ती नोकर असेल, तुम्ही पगार तिला देत असाल, पण तिला तुझ्या पायाखालची दाशी करू नका. तिला तुमच्या पायाखालची दाशी होऊ देऊ नका. तिचा देखील आदर सत्कार तुम्ही करायला पाहिजे. आता बघा आपल्याकडे आपण मोठ्या कार्यकर्ते आहात, तुम्हाला मिठाईचा बॉक्स मिळाला असेल धन्यात, आपण जर मिठाई खात असेल 2 पेढे तर काही तुझ्या मुलाला दे गं, एखाद्या 2 पोळ्या घरी घेऊन जा. मिठाई खायला तू नाही फॅक्टरीमध्ये डाळ खायला तू मुलाला घेऊन जा. असं जर केलं तर ती कामवाली ती तुमच्या घरातला काना कोपरा सगळा काढते, सगळं बिछाना झाडून झुडून साफ करेल. का तुम्ही त्याला प्रेम दिलं पाहिजे, तिला माणुसकीनं तुम्ही वागवलं पाहिजे. आणि ज्यावेळी जी महिला तिला माणुसकीने वागवत नाही, तिला हिडीस पिडीस करते, त्यावेळी ती कामगार तिच्याकडे टिकत नाही, घरवाली तिच्याकडे टिकत नाही. ही अगदी बरीच उदाहरण आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही निष्ठावंत आहेत आणि जे आहे अभ्यासक आहे म्हणजे त्याचं उदाहरण असाच आपला एक चांगल्या पदावर आवडून झालेला आणि त्याच्याकडे मी सामोरे दिली आणि त्या एवढ्या शिरसंपूर्ण श्रद्धा त्यांना आज किती 10-25 वर्ष झाली ती एकच आहे. दोघा ठिकाणी पाय गाड्यांमध्ये लावून दिलं ते आजही त्यांच्या 3 पिढ्या पुढेच आहेत. का करतात? कारण ते जे त्यांचे धनी आहेत त्यांना आदराने वागवतात, लग्न कार्याला गेलं त्यांना सुट्टी देतात, त्यांना बोनस देतात. मग अशा पद्धतीने आपण वागणूक दिली तर आपण आदरात वागवतो. भगवंताला तरी कोणती पूजा सांगितले? पृथ्वीची पूजा. म्हणजे नोकराला हिडीस पिडीस करू नका, त्याला आदराने वागवा व ते तुम्हाला आदराने हे करू राहील. त्याच्यानंतर आकाश. आता आकाश म्हणजे आम्ही सगळ्यांना आकाशाकडे तांदूळ उडवतोय, पृथ्वी करतात पूजा वगैरे वगैरे काय होते त्यांचं त्यांना. पण आपण आकाशाची पूजा म्हणजे काय? आपले गुरुवर्य आहेत, गुरुवर्य म्हणजे भिक्षू आहेत, महादेव आहेत, त्यांना आल्यानंतर वंदन करणे, त्यांचा पंचांग प्रणाम करणे हे आपलं कर्तव्य आहे. आता काही वेळेला आम्ही चेतनमध्ये पाळतो,
ऑफिसमध्ये पाहतो, भरती आल्याला सगळे कुठं सगळे. अरे मग हा आदर. जर आपण बौद्धाचार्य आहोत, आम्ही केंद्रीय शिक्षक आहोत, आम्ही पदाधिकारी आहोत, पण आपण अधिकाऱ्यांनी पहिलं सचेतन केलं पाहिजे. मग आमची पिढी म्हणजे आपण जे आकाश जे आपण आहे ते आपण ज्या दिवस आपण पालन करणं ते आपलं आदर कर्तव्य. आता हे सर्वसामान्य माणसाच्या निगडीत आहे. तुमच्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या पद आज आहे नुकलं नाही, पण हे प्रत्येकाच्या निगडीत आहे. आणि हे निगडीत असताना जे 4 दिशा बदल कथाकथाने सांगितलं आणि त्या दिशांची पूजा आपण मनाने करायची, आईवडिलांची सेवा करायची, पती पत्नीला आदर द्यायचा आहे, आपल्या नातेवाईकांना आदर देणं आणि आपण अशी वाटचाल करूया. म्हणजे आपली संस्कृती आपण जतन करूया. आणि ही संस्कृती आपल्याला 2500 वर्षापूर्वी भगवान तथागताने दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दिलं होतं आणि भारतीय बौद्ध महासभा 24 प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला देत आहे. आणि त्याचं आपण अनुकरण करायचं आहे, जतन करायचं आहे, जतन करायला अशी अपेक्षा करते. मला यायला वेळ झाला त्यामध्ये मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि माझा विषय मी तिथे संपवते. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.